आज आपण पर्यावरण आणि आपण या घटकातील पर्यावरण संतुलन राखण्याची गरज याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे हवा, पाणी, जमीन या सर्व ठिकाणी मोठे बदल घडून येत आहेत. तसेच अजैविक घटकांचे प्रदूषण होत आहे. परिणामी जैविक घटकांचं अस्तित्व धोक्यात आलेले आहे. यामुळे काही जैविक घटक तर नष्टही झाले आहेत. पर्यावरणाच्या एका घटकात बिघाड झाला तर त्याचा इतर घटकांशी असलेल्या संबंधावर परिणाम होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडतो. आपल्या गरजा आणि पर्यावरण. आता सांगा बघू, इथे आपल्याला एक अन्न साखळी दिसते. सूर्य, त्यानंतर इथे प्रश्नचिन्ह आहे, त्यावर अवलंबून असणारा नाकतोडा आणि नाकतोड्यावर अवलंबून असणारी चिमणी. यातला एक घटक जर नष्ट झाला तर ही अन्न साखळी पूर्णपणे बिघडून जाणार आहे. यामुळे जीवसृष्टीला कोणता धोका होईल हे आपण आधीच्या पाठांमध्ये पाहिलेलंच आहे. अन्न साखळीच्या एका कडीमध्ये जरी बदल झाला किंवा ती नष्ट झाली तर त्याचा परिणाम इतर प्राण्यांच्या जीवनावर होत असतो. मानवाच्या प्रमुख गरजा अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या प्रमुख गरजा आहे आणि या गरजा पूर्ण करण्यासाठी तो अनेक गोष्टी वापरतो. याशिवाय अभ्यास, खेळ, हौस, मनोरंजन यासाठी पण तो अनेक साधनांचा वापर करतो. आपल्याला या गोष्टी लागाव्यात, उपलब्ध असाव्यात, त्यामुळे तो अनेक गोष्टी घरात देखील साठवून ठेवतो. पर्यावरणातील पदार्थ वापरून तो या गोष्टी मिळवतोय. जगभरातील सर्व लोकांच्या अशाच गरजा आणि इच्छा आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा वेगाने ऱ्हास होत आहे. मानव हा निसर्गाचाच एक भाग आहे. निसर्गाचा समतोल बिघडला तर त्याचा आपल्यावर पण परिणाम होणार आहे. याची जाणीव आपण सर्वांनी ठेवायला हवी. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी एखादे साधन शक्य तितके जास्त दिवस वापरणे, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे याचा सर्वांनीच अगदी काळजीने विचार करणं गरजेचं आहे. तर आपण सर्वांनी निर्धार करूया की आपल्या कृतीमुळे प्रदूषण होऊ नये, जैवसृष्टीचे नुकसान होऊ नये, संवर्धनासाठी जेवढे होतील तेवढे प्रयत्न करावेत, हे आपण आपल्या अंगी बाळगलं पाहिजे. यानंतरचा मुद्दा आहे पर्यावरण संरक्षणाचे जागतिक प्रयत्न. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रकल्प राबवले जात आहेत आणि लोकांमध्ये पुढील धोक्याची जाणीव व्हावी त्यासाठी जनजागृती अत्यंत गरजेची आहे. यासाठी काय केलं पाहिजे तर जैवविविधता उद्यानं, राष्ट्रीय उद्यानं, अभयारण्य निर्माण केली पाहिजे. यामुळे काय होतं की परिसरातील प्राणी हे जपले जातात, त्यांचे संरक्षण केलं जातं. राष्ट्रीय उद्यानामध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, ताडोबा राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी अनेक प्रकारचे प्राणी राहतात. त्यामुळे काय होतं की या उद्यानाला भेट देणाऱ्या लोकांना वनराईचा आनंद घेता येतो. त्यामुळे निसर्गाविषयी त्यांची आस्था पण वाढीस लागते. पृथ्वी तलावर वनस्पती नष्ट होऊ लागल्यामुळे प्राण्यांची संख्या कमी कमी होते. त्यामुळे जंगलातील वनस्पतीचे संरक्षण आणि संवर्धन करणे अत्यंत जरुरीचे आहे. जंगलतोड थांबवून वृक्षारोपण करून वनस्पतींचं रक्षण आपण केलं पाहिजे. त्यामुळे वन्यजीवांचं देखील रक्षण होईल. देवराई एक वरदान. तुम्हाला माहित असेल की महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात चांद नदीवर ब्रिटिशकालीन धरणामुळे मायणी तलाव तयार झालेला आहे आणि या तलावामध्ये असंख्य रोहित पक्षी तिथे स्थलांतरासाठी येतात आणि अंडी घालतात. त्यातनं पिल्लं बाहेर येतात. ही पिल्लं मोठी झाली की पिल्लांसह परत ते जातात. अलीकडे तलावातील पाणी कमी झाल्यामुळे आणि लोकांची स्थानिक मागणी वाढल्यामुळे ते देखील पक्ष्यांचं अभयारण्य म्हणून जाहीर केलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील नानज येथे माळढोक पक्ष्यांचं अभयारण्य आहे. मोठे वजनदार पक्षी त्यांच्या डौलदार चालीबद्दल
प्रसिद्ध आहे. गवताळ प्रदेशातील माळरानावर अधिवास असणारे पक्षी कीटक खातात. पण मांसासाठी आणि अंड्यासाठी त्यांची शिकार केल्यामुळे त्यांची संख्या देखील घटत चाललेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने नानदचं क्षेत्र माळढोक अभयारण्य म्हणून रक्षित केलेलं आहे. याच माळरानात हरणं देखील आढळतात. देवराई एक वरदान. भारतीय संस्कृतीमध्ये वन संरक्षणाचा विचार झालेला आहे. देवराई हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. देवराई म्हणजे देवासाठी राखून ठेवलेलं जंगल. यामुळे काय होतं की देवराईमधील एकही झाड तोडलं जात नाही. त्यामुळे देवराईतील झाडं आजही सुरक्षित आहेत. महाराष्ट्रात अनेक देवराया आहेत. मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवराया शरणवणे म्हणून ओळखल्या जातात. देवरायांमध्ये वनस्पतींना नव्हे तर प्राण्यांना देखील अभय मिळतं. या देवराया प्राचीन काळातील अभयारण्यच म्हणावे लागतील. विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरण आणि आपण या पाठामध्ये आपण अनेक पर्यावरण विषयक गोष्टींची माहिती घेतली. की प्रदूषण कसं होतं, त्यानंतर पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटकांचे एकमेकांशी संबंध असतात. वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव आढळतात. वातावरणामधील वायुचक्रे, जलचक्र, अन्न साखळ्या यांच्यामध्ये हजारो वर्षापासून संतुलन राखलं गेलेलं आहे. पाण्याच्या प्रदूषणामुळे वनस्पती आणि जलचरांना धोका पोहोचतो. वनस्पती आणि प्राणी यांना संरक्षण मिळावे यासाठी देवराई, जैवविविधता उद्यानं, राष्ट्रीय उद्यानं आणि अभयारण्य यांची निर्मिती होते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लक्षात आलंच असेल की आपण देखील पर्यावरणाची ऱ्हास होऊ नये पर्यावरणाचा यासाठी आपण अधिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण देखील प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की दरवर्षी किमान आपण 10 झाडं लावून त्यांचं संगोपन करणं गरजेचं आहे. तरच निसर्गातील समतोल साधला जाईल. धन्यवाद.